साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। सरकारसोबत चर्चेची दार खुलीच राहणार। जरांगे पाटील अंतरवाली सराटीतूनच आमरण उपोषण करत मुंबईपर्यंत पायी चालत जाणार असल्याचं मोठं विधान मनोज जरांगे पाटील यांनी केला। मुंबईला निघण्याआधी मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद झाली। या पत्रकार परिषदेत बोलताना सरकार इतकं निर्दयी कसं असू शकतं? शेकडो माता माऊल्यांच्या कपाळाचं कुंकू पुसलं गेलं आणि हे सरकार उघड्या डोळ्यानं बघत आहे। त्यामुळे मी रात्रीपासून व्यथित झालो असून म्हणून जरांगे पाटलांना अश्रू अनावरण झाले आहेत। अशी शक्यता नाकारता येत नाही। त्यावेळेस तुमची भूमिका काय असणार? नाही, त्यांचा येण्याचा काय संबंध नाही। त्यांचा येण्याचा काय संबंध? त्यांनी आरक्षण देणं जबाबदारी त्यांची, कारण शासकीय नोंदी जर सापडून तुम्ही देत नसाल तर आता मात्र आम्हाला आता लढावं लागणार आहे। हे मी जास्त खचतो कुठं की माझ्या जर लक्षात हे असं भावनिक क्षण आला तर मात्र तिथं खचतो। नसता मी इतका कणखर आहे की मी सरकारलाच काय, मी कोणालाच गिनीत नाही मराठा आरक्षणाच्या विरोधात येणार आहे। फक्त माणूस, तुम्ही असो किंवा मी असो, शेवटी माणूसाची माणुसकी ज्यावेळेस काळजात जिवंत होती त्यावेळेस नाही सहन होत। त्यामुळे ते बलिदान माझ्या लक्षात जर आले, ते उघडं कपाळ आपल्यामुळं झालं, त्या आईच्या कंपाळी कुंकू नाही राहिलं आपल्यामुळं, ते ध्यानात आलं की मी थोडासा क्यू होतो। म्हणून मला रात्री असं लक्षात आलं की आपल्याला तिथं लावून बी जीवाची बाजी लावायची आणि इथूनच लावायची। आपण इथूनच आमरण उपोषण करून जाऊ। शेवटी सरकारच्या दारात मरण आलं तरी चांगलं, परंतु मी माझ्या मायबापाला सोडून 500-600 किलोमीटरवर जातोय। मी असो नसो तुमच्यात, मात्र आरक्षण घेतल्याशिवाय आंदोलन नाही थांबवायचं। आता थांबवण्याचा प्रयत्न होईल असेही नाकारता येत नाही। अडवलं ते तसं करूच शकत नाही, कारण आम्ही सुद्धा तसं निवेदन आमचं सुद्धा आहे की कोणत्या बाजूनं मग आता मुंबईकडून येणारे कोण